नमस्कार. आज आपण अतिशय क्रिस्पी असे नमक पारे, एकदम कुरकुरीत नमक पारे जर बनवायचे असेल तर अतिशय सोपी पद्धत आणि झटपट होणारे हे नमक पारे आपण चहासोबत स्नॅकला दुपारी काही आपल्याला नसेल खायला तर आपण हे जर बनवून ठेवले तर छान असं क्रिस्पी, लहान मुलांना तर प्रचंड आवडतं. तर ते कसं बनवायचं ते बघूयात. तर इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे. तर कुठल्याही वाटी घ्या, कुठल्याही वाटीने तुम्ही 2 वाटी मैदा. आता हा मैदा मी चाळून घेतला आहे, 2 वाटी मैदा घेतला आहे बरोबर. आता त्यामध्ये मी ते 1 चमचा मी कलोंजी घालणार आहे. कलोंजी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर घाला. आणि इथं मी 1 चमचा ओवा घातला आहे. तुम्ही कलोंजीच्या ठिकाणी 2 चमचे ओवा घालू शकता. आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. आता काय करायचं की त्यामध्ये आपण घालणार आहे तूप. तर तूप इथं मी 4 चमचे तूप घेतले. तर इथं मी मुद्दाम कडवून तूप घेतले म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाण कळेल. तर छान असे इथं 4 चमचे मी आता हे तूप घातले. छान असं ह्या मैद्याला चोळून घ्यायचं. आता परत मी इथं 1 ते 1.5 चमचा तूप परत मी घालणार आहे. तर इथं मी बरोबर 5 चमचे होईल इतपत मी तूप आता घालून घेतले. छान असं मैद्याला चोळून घेतले. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालता आपण हा मैदा मळून घ्यायचा आहे. तर मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला अगदी घट्ट असा हाच गोळा मळून घ्यायचा. आपण चपातीला पीठ मळतो तसं आपल्याला हे मळायचं नाही, मऊ असं मळायचं नाही, थोडं घट्ट मळायचं म्हणजे आपले हे नमकपारे छान असे क्रिस्पी होतात. तर इथं मी छान असा हा मैदा, घट्ट असा हा मैदा मळून घेते. तर पाहू शकता इथं मी मैदा घट्ट असा मळून घेतला आहे. तर दुपारच्या वेळेमध्ये भूक लागते आपल्याला, तेव्हा आपण असे भरपूर प्रमाणात आपण जास्त क्वांटिटीमध्ये पण आपण हे नमकपारे बनवून ठेवू शकतो. भरपूर दिवस टिकतात. आता छोटे छोटे गोळे जसं पेढ्याचा आकार असतो त्या पद्धतीने आपण गोळे करून घेणार आहे. जास्त मोठे गोळे करायचे नाहीत, एकदम छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. तर आता इथे मी 5 ते 6 गोळे करून घेते. तेवढंच तुम्हाला मी लाटूनवर तळून दाखवते आणि बाकीचे मी राहिलेले नंतर करून घेते. तर आता इथं मी 5 ते 6 गोळे करून घेतलेत. आपल्याला थोडासा मैदा लागणार आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे. आता आपण यामधला एक गोळा घेऊयात आणि अगदी पातळ असं याचं पान लाटायचं. अगदी पातळ असं मी पान लाटून घेतले. थोडंसं मैदा टाकूया चिपकू नये म्हणून. तर पाहू शकता इतपत आपण पान छान असं पातळ लाटून घेतले. आता काय करायचं की हे जे तूप आहे ते ह्याला असं स्प्रेड करून घ्यायचं, पूर्ण पानाला लावून घ्यायचं आणि वरून मैदा असा स्प्रिंकल करायचा आणि परत असं फोल्ड केल्यानंतर परत वर तूप लावून घ्यायचं आणि परत आपण थोडासा असा मैदा टाकून घेऊयात आणि असं या पद्धतीने ट्रायंगल शेपमध्ये आपण घडी घालून घेतली, त्रिकोण शेपमध्ये. आणि आता एकदम हलक्या हातानं त्याला थोडंसं लाटणं दोन्ही साईड करून असं फिरवून घ्यायचं. तर इथं आता आपलं एक नमकपारे तयार झाला. याच पद्धतीने तुम्हाला अजून एक करून दाखवते. तर आपण जेव्हा हे नमकपारे तेलामध्ये सोडतो तेव्हा आपण हे काय जे त्रिकोण शेप दिला आहे त्याचे छान अशा लेयर्स तेलामध्ये सुटतात, छान असे क्रिस्पी होतात. तूप लावून घेऊयात, मैदा थोडासा टाकून घेऊयात, परत वर तूप लावायचं. तर सेम प्रोसेस याच पद्धतीने बाकीचे सर्व नमकपारे आपण असेच करून घेणार आहे. तर याच पद्धतीने आता आपण बाकीचेही नमकपारे करून घेऊयात. तर इथं मी जेवढे गोळे करून घेतले होते तेवढे तुम्हाला करून दाखवले. आता आपण तळून घेऊयात. तर इथं मी तेल तापवत ठेवलं होतं. छोटासा गोळा टाकूयात, पटकन वरती येतो, करपत नाही. याचा अर्थ तेल आपलं छान असं तापलेलं आहे. आता आपण हे जे नमकपारे करून घेतलेत ते घालून घेऊयात आणि गॅसची फ्लेम इथं लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे तळून घेणार आहे. आपण हाय फ्लेम बिलकुल करायची नाही, नाहीतर ते क्रिस्पी होणार नाहीत. आणि शक्यतो मीडियम फ्लेम ठेवली तरी चालेल. मीडियम फ्लेमवरती छान असं तळून घ्यायचं. तेल चांगलं तापल्यामुळे छान असं ते सुट्टे मोकळे झालेत, कुठेही चिपकलेले वगैरे नाही. तर बघू शकता
तेल चांगलं तापवून घ्या, मगच तेलामध्ये टाका, म्हणजे हे छान असे क्रिस्पी होतील. आणि 5 ते 6 मिनटं पूर्णपणे आपण तेलात घातल्यापासून काढण्यापर्यंत आपल्याला हे तळण्यासाठी वेळ लागतो. छान असा कलर याचा लाईट असा कलर आला की आपण हे काढून घेणार आहे. समोसे कसे असतात त्या पद्धतीने हे छोटे छोटे समोसे या पद्धतीने आपल्याला हे दिसतं. आपण जेव्हा तळत वगैरे असतो तेव्हा त्याचा आकार सेम तसाच आहे, त्याच्यामुळे समोशासारखंच वाटतं. ते सतत हलवल्यामुळं सेम कलर आला आहे. कुठेही कलर एकाचा व्हाईट एकाचा वेगळा असा आलेला नाही, सेम कलर येतो. त्याच्यामुळं छान असं मी हे सर्व तळून घेणार आहे. तर एक 5 ते 6 मिनटानंतर बघू शकता याचा कलर बऱ्यापैकी चेंज झाला आहे. आपण समोशाचा कलर कसा असतो त्याच पद्धतीने याचा कलर ठेवायचा. आता आपण हे काढून घेऊयात. छान असं नितळून घ्यायचं पूर्ण, कुठेही याचं तेल नाही राहिले पाहिजे. त्याच्यासाठी 1-2 मिनटं असं छान असं नितळून घ्या पूर्ण, आणि मग हे ताटामध्ये काढून घ्या, म्हणजे तेलही याचं कुठं राहणार नाही. आणि याच पद्धतीने बाकीचेही नमकपारे आता मी करून घेणार आहे. तर इथं पाहू शकता मी सर्व नमकपारे करून घेतले. 2 वाटीमध्ये इतपत नमकपारे झाले. आवाज ऐकू शकता, अतिशय क्रिस्पी असे छान असे याला लेयर सुटतात. तुम्हाला मी तोडून पण दाखवणार आहे. कुठेही आपण हाताला मी तुम्हाला यापर्यंत चोळून दाखवते, आपल्या हाताला जराही तेल लागत नाही. तर एकदम बघू शकता पटकन असा त्याचा चुरा झाला. याच्यानंतर अतिशय क्रिस्पी होता. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत